हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत माझ्या वन पीसचं कलेक्शन। असे काही खूप वन पीस नाही आहेत माझ्याकडे, थोडेच आहेत, पण तरी पण एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला दाखवावा माझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे वन पीस आहेत, म्हणून हा व्हिडिओ करतेय। तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर काही वन पीस आहेत जे मी आधी वेअर केले होते, तर त्याचे फोटोज आहेत, तर तेही मी तुम्हाला दाखवते। आणि जे मी अजून ट्राय केलेले नाही आहेत वन पीस, ते मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये दाखवते। ओके, पहिला जो वन पीस आहे तो हा असा आहे, मरून कलरचा आणि खूप कम्फर्टेबल आहे, मला खूप आवडला। बघता क्षणीच मी हा घेतला। हा मी घेतला होता पॅन्टालून्समध्ये आणि ह्याची जी प्राईस होती ती तेव्हा थोडी हाय होती, पण सेल लागला होता त्यामुळे हाफ प्राईसमध्ये मिळाला आणि खूप स्वस्त मिळाला। खरंच सांगते, जर त्या प्राईसमध्ये असताना ॲक्च्युअल प्राईसमध्ये मी नसता घेऊच शकले नसते, कारण मी एवढं महागातले कपडे कधीच घेत नाही। मी एकदाच एक वन पीस घेतलेला आहे जो महागातला आहे, तो मी तुम्हाला दाखवते नंतर। सो खूप छान आहे हा, आणि इथे छान असा हा बेल्ट दिला आहे, त्यामुळे खूप सुंदर लुक इथे असा क्रिएट होतो। मला तर खूप आवडला आहे हा कसा वन पीस जो आहे ना, हा असं आपण कुठे आउटिंगला गेलो तर, किंवा डिनरला कुठे फॅमिलीसोबत चाललो आहोत, फ्रेंड्ससोबत चाललो, तर तेव्हा हा वेअर करायला खूप सुंदर आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे। माझी थोडी टमी जास्त आहे, त्यामुळे मी थोडे असेच लूज जे पोटाकडे आपल्याला असे लूज लूक देतात, तसेच वन पीस मी घालणं प्रेफर करते। तर मी हा एकदा घालून गेले होते डिनरसाठी, तर खूप छान आहे हा आणि खूप कम्फर्टेबल आहे। ओके, हा जो वन पीस आहे पिंक, तो मी घेतला होता मिंत्रावरून आणि खूप सुंदर आहे, मला बघता क्षणी खूप आवडला होता। स्पेशली मला हा जो हे जे नेक पॅटर्न आहे इथे ते खूप आवडलं, आणि ही जी नॉट आहे ती खूप छान वाटते बांधल्यावर आणि खूप कम्फर्टेबल आहे। तर खूप सुंदर आहे हा वन पीस। आपण जर कुठे आउटिंगला जातो आहोत फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, तेव्हासुद्धा तुम्ही घालू शकता आणि खूप सुंदर आहे, खूप कम्फर्टेबल आहे। ओके, हा वन पीस जो आहे तो ऑफ शोल्डर म्हणून पण आपण वेअर करू शकतो, किंवा आपण कम्फर्टेबल नसाल कोणी तर हा असा सुद्धा खूप छान वाटतो। शेवटी आपल्या कम्फर्ट झोनचा प्रश्न आहे। तर आता जो मी गुलाबी कलरचा वन पीस वेअर केला होता, हा थोडाफार तसाच आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे हा सुद्धा। ह्याचं पण आपण ऑफ शोल्डर म्हणून पण हा वेअर करू शकतो, किंवा असाही करू शकतो। आणि हा सुद्धा मी मिंत्रावरनाच घेतला होता। बेरी ब्लश म्हणून एक ब्रँड आहे, तिथून मी हा ऑर्डर केला होता। सो हा असा काहीसा आहे आणि खूप सुंदर आहे, मला खूप आवडतो पर्सनली। ओके, आत्तापर्यंत जे मी हे 3 वन पीस तुम्हाला वेअर करून दाखवले ते अराउंड 600 किंवा 600च्या आतलेच आहेत। हा पण मी ॲक्च्युली सेलमध्येच घेतला होता, ज्या मिंत्राचा सेल सुरू होता तेव्हाच मागवलेला। हा मला वाटतं 450चा आहे, म्हणून मी मागवलेला, कारण खूप स्वस्त वाटला मला त्या मानाने। माझे जे पण वन पीस आत्ताचे आहेत ते सगळे 600 to 700च्याच रेंजपर्यंतचे आहेत। तर हा जो वन पीस आहे तो मला माझ्या पिऊ दीदीने दिला होता, तर ह्याची काय माझ्याकडे लिंक नाही आहे, पण हा खूप सुंदर आहे, ह्याचा कलरच इतका मस्त आहे ना। आणि हा कसा, हा थोडा पार्टीवेअर पण आहे, म्हणजे हा पार्टीला, डिनरला वगैरे आपण जेव्हा जातो तेव्हा वेअर करण्यासारखा आहे, खूपच कम्फर्टेबल आहे आणि ह्याचा रंगसुद्धा खूप छान आहे। ऑफकोर्स हे असे वन पीस तर मार्केटमध्ये कुठेही मिळतात, कुठेही अवेलेबल आहेत, त्यामुळे याची काही लिंक देणं तितकंसं काही मला वाटत नाही गरजेचं आहे, आणि तशी ती माझ्याकडे नाहीच आहे, कारण हा दीदीने मला दिलेला आहे। सो हा पण खूप सुंदर आहे। हा मी जास्त वेअर नाही केला आहे, एकदाच केलेला दीदीसोबत असताना, त्यानंतर एकदाही केला नाही आहे। पण आता डिसेंबरचा महिना येतो आहे, कुठेतरी बाहेर जाणं होणारच आहे, क्रिसमस आहे, तर बघू कुठल्या तरी पार्टीला होऊन जाईल।
तर हा जो वन पीस आहे तो मी घेतला होता मॅक्सच्या स्टोअरमधनं. मला बघता क्षणी खूप आवडला होता, कारण हा रंग मला जास्त आवडलेला आणि त्यात ही जी फुलं आहेत यावरची ही मला खूप आवडलेली, त्यामुळे हा घेतला मी. हा कम्फर्टेबल असल्यामुळे ऑफिसला सुद्धा वेअर करून जायचे. मला खूप खूप म्हणजे खूप आवडतो हा आणि अजून पण मी मध्ये मध्ये हा घालते आणि खूप छान आहे हा. ओके, हा जो वन पीस आहे तो मी एका बड्डे पार्टीसाठी घेतला होता. माझी जी भाची आहे इरा, तिच्या बड्डे पार्टीसाठी. तर हा मला बघता क्षणी आवडलेला आणि जे मगासपासून मी तुम्हाला म्हणते आहे की या सगळ्या वन पीसमध्ये एकच वन पीस आहे जो खूप असा कॉस्टली आहे, तर हाच तो आहे. वेरोमोडा मधनं मी हा घेतलेला आहे. तर मला बघता क्षणी हा रंग पण आवडला आणि हा शेपसुद्धा मला खूप छान वाटत होता. जेव्हा घेतलेला ना, मी खूप बारीक होते ह्याच्यापेक्षा आणि माझं पोट पण थोडं आत होतं. आता जंक फूड खाऊन खाऊन ते थोडं बाहेर आलं आहे. तर हा मला बघता क्षणी आवडलेला आणि खूप सुंदर आहे हा. आणि हा नाईटच्या पार्टीसाठी जेव्हा आपण घालतो ना रात्रीच्या वेळी, तेव्हा हा खूप सुंदर वाटतो. आणि हा मी घेत नव्हते कारण महाग आहे आणि मी घेत नव्हते, पण मला आवडलेला आहे. मम्मीला माझ्या डोळ्यात बघून समजत होतं माझ्या एक्सप्रेशनवरनं. तर मम्मी मला म्हणत होती की तुला एवढा आवडलाच आहे तर घेऊन टाक. सहजासहजी आपल्या ज्या मम्मी असतात त्या कधी असं आपल्याला म्हणत नाही महागातल्या गोष्टी घेताना किंवा घेण्याच्या आधी. पण माझी मम्मी मला म्हणाली की तुला आवडलं आहे तर घे, कारण तू जॉब करतेस, तुझ्याकडे पैसे आहेत, आपण काही नेहमी एवढे महागातले कपडे घेत नाही. तर तुला आवडला असेल खूपच तर मन मारू नकोस, घेऊन टाक. तर मग मी हा घेतला आणि हा घातल्यानंतर मला त्या दिवशी इतक्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या ना की मी भरून पावली. मला असं वाटलं की चल, एवढे पैसे घातले ना, सगळ्यांना आवडला. मुळात मला खूप आवडलेला, त्यानंतर सगळ्यांना आवडला, तर मला वाटलं की सार्थकी लागले जेवढे पैसे मी ह्याच्यासाठी दिले. तर हा असा आहे. तर हा जो कॉटनचा वन पीस आहे किंवा फ्रॉक आपण म्हणू शकतो छोटासा, तर हा मी घेतला होता. इंस्टाग्रामवर एक पेज आहे स्त्रीत्व म्हणून, तर तिथून मी हा ऑर्डर केलेला आणि हा कॉटनचा आहे, त्यामुळे मला बघता क्षणी फोटोत त्यांचे जे फोटोज होते प्रोडक्टचे, तर त्यात मला खूप आवडलेला आणि म्हणून मी हा ऑर्डर केला. खूपच सुंदर आहे कॉटनचा आणि खूप कम्फर्टेबल आणि मऊ आहे ह्याचं कापड, त्यामुळे हा थोडं कॉस्टली पण आहे, पण खूप सुंदर आहे. आणि मी असा पहिल्यांदाच कुठल्या तरी ब्रँडकडनं हा ऑनलाईन ऑर्डर केला होता, सो मला तर खूप आवडला. ओके, हा जो वन पीस आहे तो मी घेतला आहे नायकावरून. हा माझ्या मागच्या बड्डेचा वन पीस आहे. तर हा बड्डे पुरताच मी घातला होता, त्याच्यानंतर मी एकदाही हा घातलेला नाही आहे. तर ह्याचा फोटो मी तुम्हाला इथे देते आहे. मी बड्डेला फोटो क्लिक केलेले त्यातला एक आहे, म्हणजे तुम्हाला नीट कळेल कसा आहे ते. तर हा पण मला रंग खूप आवडलेला, मी ऑनलाईनच घेतला आहे हा. तर ह्याची पण लिंक असेल तर मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये. छान आहे, खूप सुंदर आहे. ह्याचा एक फायदा आहे की तुम्ही जर हे घालताय हा असा वन पीस, तर तुम्हाला गळ्यात काही वेअर करायची गरज नाही. जस्ट एक छान असे कानातले तुम्ही मस्त असे घातलेत की तुमचा लूक कंप्लीट होतो. हातात वॉच आणि छानसं ब्रेसलेट हातात घालायचं की झाला तुमचा बड्डे लूक तयार. सो मी अशीच रेडी झालेले बड्डेच्या दिवशी, पण सिम्पल, आणि मला सिम्पल राहायला खूप आवडतं. तर हा रंग मला खूप आवडलेला. ब्लॅक आहे आणि ब्लॅकमध्ये थोडासा जांभळा आणि पिंक कलर मिक्स आहे. ओके, हा जो वन पीस आहे तो मी आत्ता रिसेंटली घेतला आहे झुडिओमधून.
तर हा सुद्धा ह्याचा मला ॲक्च्युली कलरपेक्षा पॅटर्न जास्त आवडलं. हे नेक मला जास्त आवडलं. मी कधीच आजपर्यंत हे असं वी नेक असलेलं मी कधीच कुठलाच टॉप वन पीस वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. सो मी हे पहिल्यांदाच घेतलं मला, कारण का हे ॲक्च्युली हे स्टॅच्यूला लावलेलं तिकडेच व्हिडिओमध्ये. तर हा वन पीस जो आहे तो विकत घेण्याची अशी गंमत आहे की मी हा स्कर्ट म्हणून घेतलेला. मला हा स्कर्टच वाटलेला आधी, आणि तिथे हा स्कर्ट्सच्या सेक्शनमध्येच लावलेला. त्यामुळे मला वाटलं की हा स्कर्टच आहे, आणि मला एक असं लुक करूनच बघायचा होता की वर टी शर्ट छान आणि खाली असं स्कर्ट. तर हे जे पॅटर्न आहे ते मला खूप आवडलेलं, आणि मला वाटलं की हा स्कर्टच आहे, कारण तिथे तो सेक्शनमध्ये स्कर्ट्सचाच लावलेला. आणि घरी मी आले आणि मी ट्राय वगैरे करून बघितला. मी माझ्या बहिणीला पण दाखवला. तर ती मला म्हणाली, ऋतू ह्याच्या मागे जे आपल्या कपड्याच्या मागे जे लेबल असतं ना ब्रँड्सचं, तर ते इथे मागे होतं. तर ती मला म्हणाली की तू हा स्कर्ट म्हणून तर घालूच शकतेस, पण हा वन पीस म्हणून पण छान वाटेल. तर मी हा असा वन पीस म्हणून त्याचा अजून तरी मी हा वेअर केलेला नाही आहे एकदा पण, कारण मी स्लीवलेस कधीच घातलेला नाही आहे. त्यामुळे मी हे बघेन कधी वेअर करायचं ते. सो मला खूप आवडलं आणि खूप छान आहे. बघा ना किती सुंदर आहे. तर असं होतं माझं वन पीसचं कलेक्शन. आय होप्स तुम्हाला आवडलं असेल. मी नक्कीच ज्या ज्या वन पीसच्या जमतील तशा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. ज्याच्या नाही टाकल्या तर तुम्ही समजून जा की ते मी लोकल स्टोअरमधनं घेतलं आहे. तसं मी आत्ता व्हिडिओमध्ये मेन्शन केलंच आहे प्रत्येक कसं काय ते. तर तुम्हालाच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.